सावधान कन्या राशीच्या लोकांनो, येणारी ही पौर्णिमा तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारी ठरणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे दिवस फिरले आहेत, तर थांबा. कारण आता खुद्द देव सुद्धा तुमच्या प्रगतीचा चमत्कार पाहण्यासाठी खाली येणार आहे. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कसा ठरेल, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार भाविक हो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या चॅनेलवर मी मनापासून स्वागत करतो. आयुष्य हे चक्रासारखे असते, कधी सुख तर कधी दुःख. पण ज्योतिषशास्त्रामध्ये काही काळ असे येतात जे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवतात. आजचा हा विशेष व्हिडिओ आपल्या कन्या राशीच्या परिवारासाठी अत्यंत खास आणि तितकाच गंभीर आहे. कन्या रास, बुद्धीची आणि संयमाची रास. पण गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्हाला असे जाणवत असेल की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी यशाचे शिखर गाठता येत नाहीये. हातचे काम निसटून जाणे, जवळच्या व्यक्तींनी पाठीत खंजीर खुपसणे किंवा विनाकारण मानसिक तणावाखाली जगणे, या सर्व संकटांनी तुम्हाला घेरले असेल. अनेकदा तुमच्या मनात आले असेल की माझ्याच बाबतीत असे का घडते? देव माझी परीक्षा कधी थांबवणार? पण मित्रांनो, स्वामींच्या दरबारात कधीच उशीर नसतो. तिथे फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा असते. आणि ती योग्य वेळ म्हणजे ही येणारी महापौर्णिमा. या पौर्णिमेला अवकाशात असे काही दुर्मिळ ग्रहयोग आणि नक्षत्रांची जुळवाजुळव होत आहे, जी थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 चमत्कारिक घटनांबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या आयुष्यात वादळासारख्या येतील आणि सर्व नकारात्मकता वाहून नेतील. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या कष्टाचे आणि स्वामींच्या कृपेचे फळ आहे. आम्ही याला टर्निंग पॉइंट का म्हणतोय? कारण या पौर्णिमेनंतर तुमच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्थितीत जो बदल होईल, तो पाहून तुमचे शत्रू सुद्धा चकित होतील. कधीकधी आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत. पण लक्षात ठेवा, जेव्हा संकट मोठे असते तेव्हा स्वामींची साथ त्याहून मोठी असते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही खुणा सांगणार आहे, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमचा भाग्योदय सुरू झाला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे का गरजेचे आहे? कारण अर्धी माहिती ही नेहमीच घातक असते. मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक असा सिद्ध उपाय सांगणार आहे, जो या पौर्णिमेच्या रात्री केल्यास तुमचे रखडलेले नशीब फळफळायला वेळ लागणार नाही. आज आपण कन्या राशीच्या त्या 4 गुप्त रहस्यांचा उलगडा करणार आहोत, ज्याची चर्चा आता स्वर्गात सुद्धा सुरू आहे. म्हणून जर तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त असाल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल, तर हा व्हिडिओ एक क्षणही मिस करू नका. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया कन्या राशीच्या आयुष्यात घडणाऱ्या त्या 4 महाचमत्कारांविषयी. पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. नमस्कार भाविक हो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर कन्या राशीच्या लोकांसाठी एक आशेचा किरण आणि भविष्याची दिशा ठरणार आहे. आपण नेहमी म्हणतो की वेळ बदलत असते, पण काही वेळा अशा येतात की प्रत्यक्ष निसर्ग आणि ग्रहमान तुमच्या बाजूने उभे राहतात. येणारी ही पौर्णिमा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अशाच एका चमत्काराची नांदी ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेला जे ग्रहयोग जुळून येत आहेत, ते तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांचा अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या 4 अद्भुत आणि चमत्कारिक घटना घडणार आहेत, ज्या पाहून आता देव सुद्धा थांबून पाहतील. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कसा ठरेल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक पहा. कन्या राशीचे लोक स्वभावतः अत्यंत कष्टाळू,
प्रामाणिक आणि चिकाटीने काम करणारे असतात. पण गेल्या काही काळापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही जितकी मेहनत करत आहात तितके फळ तुम्हाला मिळत नाहीये. सतत काही ना काही अडथळे येणे, मानसिक अस्वस्थता जाणवणे किंवा जवळच्या व्यक्तींकडूनच अपेक्षाभंग होणे, अशा प्रसंगांना तुम्ही सामोरे गेला आहात. पण लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर असतो पण अंधेर नसतो. ही पौर्णिमा तुमच्या राशीच्या कुंडलीत अशा घरातून भ्रमण करत आहे जिथून तुमच्या नशिबाची दारे उघडली जाणार आहेत. ही केवळ एक खगोलीय घटना नाही, तर तुमच्या कर्माचे फळ मिळण्याची वेळ आहे. पहिली चमत्कारिक घटना, आर्थिक समृद्धी आणि अडकलेले धन. कन्या राशीच्या लोकांसाठी पहिला मोठा चमत्कार त्यांच्या आर्थिक बाबतीत घडणार आहे. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले असतील, कुणाला उधार दिले असतील आणि ते परत मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली असेल, तर या पौर्णिमेनंतर ते पैसे अचानक तुमच्याकडे परत येण्याचे योग आहेत. धनलाभाचे नवीन मार्ग खुले होतील. जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत त्यांना कर्जमुक्तीचा एखादा मार्ग सापडेल. तुमच्या उत्पन्नामध्ये अनपेक्षित वाढ होईल. व्यापारात गुंतलेल्या लोकांसाठी हा काळ सोन्यासारखा असेल. तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्यातून दीर्घकालीन आर्थिक फायदा होईल. घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील आणि पैशाची कमतरता भासणार नाही. फक्त आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याचे भान ठेवा. दुसरी चमत्कारिक घटना, करिअरमधील अभूतपूर्व यश आणि पदोन्नती. दुसरी मोठी घटना तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अनेकदा राजकारणाचा किंवा त्रासाचा सामना करावा लागला असेल. पण आता तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमच्या कष्टाची दखल तुमचे वरिष्ठ घेतील. तुम्हाला पदोन्नती, प्रमोशन किंवा पगारात वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत आणि वारंवार अपयश येत आहे, त्यांना या पौर्णिमेच्या प्रभावामुळे त्यांच्या आवडीची आणि योग्य पगाराची नोकरी मिळेल. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी एखादा मोठा प्रकल्प किंवा नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि लोक तुमचा सल्ला घ्यायला सुरुवात करतील. हा काळ तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवण्याचा आहे. तिसरी चमत्कारिक घटना, कौटुंबिक शांतता आणि नात्यातील दुरावा संपणार. तिसरी महत्त्वाची आणि चमत्कारिक घटना तुमच्या वैयक्तिक आयुष्यात घडणार आहे. बऱ्याच काळापासून घरात जे कलह चालले होते, लहान सहान कारणावरून होणारे वाद आता संपुष्टात येतील. पती-पत्नीमधील संबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल. जर तुमच्या आयुष्यात काही कायदेशीर कौटुंबिक वाद असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. मुलांच्या बाबतीत असलेली चिंता दूर होईल. त्यांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये त्यांना मोठे यश मिळाल्याची बातमी तुम्हाला मिळेल. घरातील वातावरण मंगलमय आणि आनंदी होईल. तुमच्या घरातील जुन्या पिढीचे म्हणजेच आईवडिलांचे आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. तुटलेली नाती पुन्हा जोडली जातील, जो तुमच्यासाठी एक भावनिक चमत्कारच असेल. चौथी चमत्कारिक घटना, आरोग्य लाभ आणि मानसिक बळ. चौथी घटना म्हणजे तुमच्या आरोग्यात होणारा सकारात्मक बदल. कन्या रास ही पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा परिणाम थेट पचनसंस्थेवर किंवा झोपेवर होतो. पण या पौर्णिमेची सात्विक ऊर्जा तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांती देईल. जुनाट आजारांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुमचे मन प्रसन्न राहील आणि नकारात्मक विचार दूर होतील. स्वामींच्या कृपेने तुमचे आत्मबळ इतके वाढेल की तुम्ही कठीण प्रसंगांना घाबरण्याऐवजी त्यांचा खंबीरपणे सामना कराल. ही मानसिक शक्तीच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यास मदत करेल. आतापर्यंत जे तुम्हाला कमकुवत समजत होते, तेच आता तुमची प्रगती पाहून चकित होतील. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असला तरी, या शुभ फळांमध्ये वाढ करण्यासाठी तुम्हाला काही छोटे उपाय करायचे आहेत.
पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गरिबांना पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे जसे की तांदूळ किंवा साखर दान करा. यामुळे तुमच्या राशीवरील चंद्राचा प्रभाव अधिक शुभ होईल. लक्षात ठेवा, देव त्यांनाच मदत करतो जे स्वतःवर विश्वास ठेवतात आणि स्वामींच्या नामात रमतात. ही वेळ दुर्लक्षित करू नका. सावध राहा. प्रयत्न करत राहा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. तर कन्या राशीच्या माझ्या प्रिय भाविक हो, आज आपण पाहिलं की ही पौर्णिमा तुमच्यासाठी किती मोठी संधी घेऊन आली आहे. आर्थिक लाभ, करिअरमधील प्रगती, कौटुंबिक सुख आणि आरोग्यात होणारे सकारात्मक बदल, या 4 चमत्कारिक घटना तुमच्या आयुष्यात नक्कीच घडतील. फक्त तुमचा स्वामींवरील विश्वास ढळू देऊ नका. कधीकधी आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत, पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही रडता तेव्हा स्वामी तुमचे अश्रू पुसायला नक्की येतात. आज सांगितलेले उपाय विश्वासाने करा. ही वेळ पुन्हा येणार नाही, त्यामुळे येणाऱ्या संधीचे सोने करा. हा व्हिडिओ इथेच संपत नाही, तर ही तुमच्या एका नवीन आणि सुखी आयुष्याची सुरुवात आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय अडचणी आहेत किंवा तुम्हाला काय अनुभव येत आहेत, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला नवीन विषय शोधायला आणि तुम्हाला मदत करायला प्रेरणा मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, तर तो फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या ओळखीच्या प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीला, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. काय सांगावं, तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी निराश झालेलं मन पुन्हा उभं राहील आणि त्याचं पुण्य तुम्हालाच मिळेल. आणि हो, जर तुम्ही आपल्या ॲस्ट्रो विथ स्वामी परिवारात अजून सामील झाला नसाल, तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे स्वामींच्या आशीर्वादाचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आपल्या चॅनेलवर आपण रोज अशाच प्रकारचे सविस्तर आणि शास्त्रशुद्ध व्हिडिओ घेऊन येत असतो, जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, तुमची सर्व दुःख दूर होवोत आणि तुमचे घर सुखसमृद्धीने भरून जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे शब्द केवळ शब्द नसून ते एक कवच आहे जे तुमचं रक्षण करतं. त्यामुळे खचून जाऊ नका. आत्मविश्वासाने पुढे जा. नशीब तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. आता फक्त तुम्हाला पाऊल टाकायचे आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, चमत्कारिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. आनंदी राहा आणि स्वामींच्या नामात राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.